Hello, hello, hello. रूप पाहतानी जळली शिवराई
अपना तो आपुला तुझे आपुला तुझे जीवा सुखानुभूति तेरे बिना जीवा सुखानुभूति तेरे बिना जीवा
सुख
आधी आधी अवसान नाही आधी आधी विठाला 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 स्वर्गातील समस्त गंधर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या कंठाचा अंश ज्यांना समर्पित करावा असे महाराष्ट्रातील दिग्गज स्वरकंठ म्हणे. साक्षात मृदुंगाची देवता असणाऱ्या इंद्र देवतेनं या भूमंडळावरती उतरून त्यांच्या पाठीवर आनंदाने कौतुकाची थाप टाकावी असे परम श्रद्धेय आमचे ताल महर्षी आणि वारकरी संपळा दंडक ज्यांच्यामुळे आबाधित आहे ते परम आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी. या सगळ्यांसाठी सुरुवातीलाच एका जोरदार काढवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपुला तू एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यांती अवसान अविनाश करे आपुलियाचे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यांती अवसान तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यांती अवसान विठाल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
फणींद्रमाथा मुकुटी झळाळे कारण्य सिंधू भव दुःख हारे तुझ बिन शंभो मज कोण तारे दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठाल आपुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाचे नदी नाही अद्यंती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे दिवसभरातील आपली प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवात निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानेही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे मग दातांनी काही चावू शकत नाही. बारकाईनं पाहिलं तर टेबलालाही पाय आहेत पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि महाराज खुर्चीला हात आहे पण त्या हातांनी ते कोणताही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून दे या देहातील चैतन्याला या मृत्यू लोकामध्ये परमानंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल चिंतन रूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खर तर बाबा प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. तर शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे हलतो समुद्र सारा ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा धियानं पेटून उठतात कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी काळ्या ढिकलांमध्ये पंढरीचं राऊळही पाहतात आणि कांदा मुळा भाजी मध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पाहून अहोरात्र खऱ्या अर्थानं आपल्या कर्माला आपली देवपूजा समजतात. तेव्हा शून्यातून ते आपलं विश्व निर्माण करत असतात. असं आदर्श उदाहरण म्हणजे आईंचं जीवन होतं. खर तर शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना आज समाधानाच्या ताटामध्ये आनंदानं खऱ्या अर्थानं जेवणाचे दिवस होते. पण नियतीच्या सत्तेपुढे कुणाचंच काही चालत नाही. अचानक 1 वर्षांपूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं दान हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. तर लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरण शास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण मालेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाही तर ते भाव असतात आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 1 वर्षांपूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं दान हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण महाराज मात्र एक वाक्य पुन्हा बोलून जातो की कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र
आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. कारण घरात आईचं असतं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची गळती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजे घरात आईचे असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची गळती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी याच रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकरणाला होणारं दुःख म्हणजे घरातून आईच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. पण आपण कळी काळावर सत्ता खऱ्यातनं प्रस्थापित करू शकत नाही. म्हणून वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भधान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्राने आम्हाला एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आज प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या चेहऱ्यावर एक भाव असाही निर्माण होईल की महाराज, तुम्ही बोलताना आता असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रात एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला धर्मशास्त्राने एकूण जी 16 श्राद्ध सांगितली त्यातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा हा वर्ष श्राद्ध विधी. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निकालाच आहे. तर प्रस्तावनेच्या सुरुवातीला 10 मिनिटांमध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊया. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकामध्ये अग्निटाप देता येत नाही. मग महाराज, याचं काही धर्मसंमत धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटर सांगण्यात आलेला आहे. आणि स्वर्गातून आलेल्या मृतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्रा अन्वये 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेल्या मृतांना या देहातील 17 तत्व या मृत्यूलोकातील देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निटाप देता येत नाही. मग महाराज, आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. कारण त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो. आणि अंघोळ झाल्यानंतर दानकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडे कमरेला वस्त्रावरण बांधलं जातं.
संस्कृत मध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या अहिल्यानगरच्या मातीमध्ये उपरणा असं म्हणतो. आणि ते उपरणा कमरेला बांधल्यानंतर तुम्ही जर इकडे पूर्वेकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर इकडे अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर इकडे पुढे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण जर आपल्या अहिल्यानगरच्या मातीत आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती दानकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरणातले भात म्हणजे तांदूळ आहे, त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पी म्हणजे अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे स्मशानभूमीत घेत असतो. मग महाराज आजपर्यंत पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलो, पण याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसम्मत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यू लोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यू लोकामध्ये आम्ही प्रपंचात जे काही कमवलं ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यू लोकात जे काही कमवलं ते अंश रूपानं आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि भात म्हणजे तांदूळ हे शास्त्रा आधारे आमच्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर मी तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आम्ही तांदूळ तर्पित करत नाही तर त्या अनुषंगानं आपण या मृत्यू लोकात केलेला प्रपंच आपण आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर होणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र आणि विशेष तत्वानं गरुड पुराण असं सांगतं की त्या आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहाचं त्या अनुषंगानं पहिलं श्राद्ध विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. बघा, अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण तालिकेतून मराठी व्याकरण शास्त्र आधारित जर आम्ही विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धन्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला धर्मशास्त्रात शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, या पुण्य पावन फुलेवाडीच्या मातीमध्ये पुन्हा एकदा हे जाणीवपूर्वक सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगतं जेव्हा या देहाला विटा दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिथे काही यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा खऱ्या अर्थाने शास्त्राधारेच केला पाहिजे. आणि म्हणून त्या खऱ्या अर्थानं आजपासून आपल्या फुलेवाडी या गावामध्ये या पुढच्या काळात एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. यापुढे जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकुमाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून यापुढे लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकुमाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर दानकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रकार आहे, त्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा दानकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत. समजलं? त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणार
हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखा शास्त्र आधारित जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडता कागद असू द्या, किंवा विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी सामान्यपणे व्यवहारात आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट ठेवून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होत. कोलगेट ब्रश लावताना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलाही भाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होणार नाही. आणि म्हणून याचा वापर शेवटी कुठे ठरलेला आहे? तर गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे एक पद्धत चालताना जी नोट पुढे चालत नाही, ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठे होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ती सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं फरक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचा कचरा स्मशानात जल देऊन सोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्य साधारण महत्व आहे. हा विषय कसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त वर्षश्राद्ध विधी समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या फुटांच्या सविधा दिल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, बिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या सविधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 परीक्षा पूर्ण करताना एक एक करून या सविधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या भुलेवाडीत होतात का? आवाज होतोय ना माझा? आपल्या भुलेवाडीमध्ये होतात का? आज खऱ्या दादा, आज तुम्हाला एक नम्रतेची विनंती करून जातो. आईंच्या स्मरणार्थ आपल्या गावातील जे वैकुंठ धाम आहे, त्या वैकुंठ धाम मध्ये या पावसाळ्यामध्ये आईंच्या स्मरणार्थ आपण वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड करावी, जेणेकरून पुढच्या 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील. आणि कोणत्याही विधीमध्ये या समिता गोळा करण्यासाठी आपली इतरत्र कुठेही धावपळ होणार नाही. या समिता आपल्याला स्मशानभूमीतच उपलब्ध होतील आणि त्या अनुषंगाने पिढ्यानपिढ्या आपल्या आईंनी स्मरणात राहतील. पण जानकरांच्या चेहऱ्यावर 2 भाव आहेत की महाराज, पहिला भाव पाऊस कधी उघडणार, आणि दुसरा भाव की महाराज पण या समिता त्या चितेवर अर्पण करण्याचं काही शास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह करत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिथे एका यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून खऱ्या अर्थानं या समिता अर्पण केल्या पाहिजे. मग तरीही एक प्रश्न असा निर्माण होईल की महाराज, बाहेर पाहताय ना पाऊस चालू आहे, सरपण ओला असेल तर? यालाही उत्तर धर्मशास्त्रानं दिलंय. सरपण कितीही ओला असू द्या, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप आहे. आणि खऱ्या लक्षात घ्या, हिंदू धर्मशास्त्र सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड आहे. कारण आता महिला मंडळ कोरोनानंतर तुम्ही तुपाचा चमचाही दोन्ही बाजूने सपाट आणलाय.
त्यामुळे वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओढ असेल तरी अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. पण आईंना ग्रामस्थांतर्फे खरी श्रद्धांजली जर कोणती द्यायची असेल तर आजपासून आपल्या या गावामध्ये रॉकेट आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या मात्र आज तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं धुलेवाडी परिसरामध्ये त्यासाठी एक शब्द आहे कडुभास काढणे, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवयीन श्राद्ध. अन्नवयीन श्राद्ध ते दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवयीन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे हस्त संचयन श्राद्ध. चौथ्या दिवशी आपण नाशिकला जाऊन करतो ते म्हणजे केशार्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध. विठ्ठल आणि आईच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कुटुंबाचे मनपूर्वक करून व्यक्त करतो. खरं तर आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही, पण लक्षात घ्या महाराज प्रापंचिक दृष्टीनं विचार केला तर प्रपंचामध्ये मनुष्य किती वर्ष जगला याला महत्व आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर परमार्थिक क्षेत्र आधारे मनुष्य किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला याला आनंद साधण्याचं महत्व आहे. आणि आईचं जीवन जर पाहिलं तर शून्यातून आपलं कुटुंब घडवत असताना त्यांनी दिलेल्या संस्कारांचा परिपाक म्हणून त्यांचे चिरंजीव आदरणीय लक्ष्मणदादा असतील, त्यांच्या 3 कन्या असतील, त्यांच्या खऱ्या अर्थानं पुतणे असतील, पुतण्या असतील, खऱ्या अर्थानं त्यांचे धीर असतील, त्याचप्रमाणे पाहिलं गेलं तर त्या कुटुंबामध्ये मायेचं क्षेत्र त्यांनी आपल्या लेकरांवर दिलं की त्यांची सगळे नातवंड असतील. त्याचप्रमाणे नवरा हा शब्द कधी जर पाहिला तर न म्हणजे नवऱ्या आणि मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूला भक्कम उभी राहणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ते म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, कारण ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचं खऱ्यातनं संस्कार जिवंत ठेवत असतात. असंच खऱ्यातनं बाबांना आईने दिलेली साधही शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थ आपल्या सासूमध्ये आपल्या आईचं प्रतिबिंब पाहून त्यांच्या अहोरात्र सेवा केली त्या आईच्या आदर्श सुनबाई असतील. आता हा सगळा भरलेला परिवार आणि या परिवारामधून अचानकपणे 1 वर्षापूर्वी आईंचं आपल्यातून घडलेलं झालं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमच्या माझं सोडून द्यावं पण ज्या भगवान परमात्म्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं, त्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही. पण आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं, तर भगवान कृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. अहो जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबारायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. माझं माता पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? अहो मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यू लोकांमध्ये ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. त्यापेक्षा माता पित्याची महती काय बदल करावी. तरीही आज आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई या शब्दाला या मृत्यू लोकात उपमा देण्याचा प्रयत्न करून पाहूया. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला या मृत्यू लोकात समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे. समुद्र
गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा मांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, पण आई ही तर आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. कारण खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर म्हणून आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणून महाराज, या मृत्यू लोकात आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतःकरणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं खानपाणीही साठवलं. पण महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं मात्र पुढच्या काही मिनिटात खारट करून टाकलं. एवढं तुमच्या माझ्या आईनं अमृताहून एक गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई तर समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आईला सूर्याची उपमा दिली तर सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. आता पावसाळा आहे म्हणून ठीक आहे, पण या वर्षीचा कडक उन्हाळा प्रत्येकाने अनुभवला. दुपारी 11:30 वाजले नाही तर सूर्य एवढा तापत होता की बाहेर निघालेला प्रत्येक जण गोठ्याचा किंवा घराचा आधार प्रत्येक वेळी घेत होता. पण विचार करावं, आपल्या आई तर घरात आजपर्यंत 85 वर्षांची झाली आहे, पण अकारण आजपर्यंत आपल्या लेखांवर कधी चुकीचा तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे जिच्याशिवाय परमात्मा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई. पाहिला गेलं संत परंपरेने परमात्म्याने सुभाषितकारांनीही खऱ्या अर्थानं आईला परमात्म्याच्या दर्जामध्ये श्रेष्ठत्वाचा दर्जा दिला. कारण जीवात्मा असू द्या, महात्मा असू द्या अथवा ब्रह्मांड निर्माण करणारा परमात्माही असू द्या, मा या शब्दाशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून तर संत परंपरेनेही परमात्मा संश्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या आईला बहाल केला. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाची येथुरे जे कमाता पितरे तया सेवेशी गिरीशरे दोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी तैलेन जावे तीर्थासी. म्हणजे आपल्या संत परंपरेनेही आणि साक्षात भगवान परमात्म्यानेही. कारण महाराज, जेव्हा गणरायांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती, तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकल ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत.
कळसणारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग तरी जाणकार प्रश्न निर्माण करतील महाराज याला काही सिद्धांत, कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आपल्या आईनं या मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यू लोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. परंतु संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. असे कोणते उपकार केले की साक्षात भगवान परमात्माही या मृत्यू लोकात ते आपल्यावर करू शकत नाही? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता घुलेवाडीचा परिसर जर पाहिला तर खऱ्या अर्थानं निम औद्योगिकरण या भागात फार मोठा आहे. कारण घुलेवाडी खऱ्या अर्थानं ग्रामीण नाही तर आता अर्ध शहरी भाग झालेलाच आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी संगमनेर आणि घुलेवाडी या परिसरामध्ये 30 ते 35% बाहेरची लोक आता कामाच्या, व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्ताने या भागात आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या, नोकरीच्या निमित्ताने या परिसरात आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली. पण 2 दिवस तो मात्र घुलेवाडी आणि घुलेवाडी फाट्यावरती वेड्यासारखा फिरत होता. कारण त्याला या परिसरात भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी तो रस्त्याच्या कडेला इथं उभा असताना कोणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही या परिसरात वेड्यासारखी उभे असता, काय कारण आहे? त्याला सांगितलं, दादा अहो मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालंय हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. कारण या परिसरात मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. एखादी खोली मला कुठं भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि दूध घालायला चाललेल्या व्यक्तीने सांगितलं, दादा काल दूध डेअरीवर मी ऐकलं होतं, इथून पुढे गेलात ना तर घुलेवाडीची आशाची वस्ती आहे, त्या ठिकाणी आशाची व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्याने द्यायला आहे, असं काल मला दूध डेअरीवर कळालं होतं. तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. तुमच्याकडे 1 खोली भाड्याने द्यायला आहे असं मला काल दूध डेअरीवर कळालं होतं. तुमची खोली मला भाड्यानं द्याल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं खोलीचं भाडं देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा अहो परतीच्या आहे तर 50,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या परिसरामध्ये 3,000 पर्यंत खोलीचं भाडं आहे. मी तुम्हाला महिन्याचं 3,000 रुपये भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्याने द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती घर सामान घेऊन तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये 50,000 डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढे न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला तुमचं ठरलेले 3,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घुलेवाडी तुमच्या घरात भाड्याने राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं संगमनेर मध्ये 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता मात्र कायमच राहण्यासाठी तो संगमनेर या ठिकाणी निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या घुलेवाडी गावातील कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला तरी मरेपर्यंत त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा अहो ज्यावेळेस मी या परिसरात आलो ना, ज्यावेळेस मी या भागात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला जागा नव्हती हो, पण तुमच्या घुलेवाडी मधला तो देव माणूस होता, त्यानं या भागात मला पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं. विचार करा, अहो आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून 50,000 रुपये डिपॉझिट घेतलंय, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे 3,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी त्यानंतर तिथून पुढे तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो. माझ्या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस आनंदित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदाने त्याच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय.
एकदा जोरदार कडवटाळ्या होऊन नव्हत्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, या ब्रह्मांडातील कोणतंही नातं असू द्या, प्रत्येक नाताला स्वार्थ हा भाव चिटकलेला आहे. पण मात्या पित्याची नाते येतं ते स्वार्थ नावाचा भाव राहू शकत नाही. कारण ममत्वाच्या कळसाचा मानबिंदू नातं जर कोणतं असेल ते म्हणजे मात्या पित्याची नातं आहे. अहो आम्ही खऱ्या अर्थानं 50,000 डिपॉझिट घेतलं, 3,000 दर महिन्याचं न चुकता भाडं घेतलं, फक्त 11 महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो. माझ्या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना तिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांनी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं त्याच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईने केलेल्या मृत्यू लोकातील पहिलं दान म्हणजे मृत्यू लोकात येण्यासाठी तिला पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात आपल्याला जागा दिली. पण आज आपण हे जग पाहू शकलो. आईनं केलेल्या मृत्यू लोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरण शास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरण शास्त्रातही व्याकरण शास्त्राचे 2 उपसर्ग म्हणजे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठलाही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिथं अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही येऊ शकतो. ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो. शेवटी डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगू शकतो अथवा तुमचा वर्तमान म्हणजे तुमच्या अर्धांगिनी तुमची धर्मपत्नी तुमच्या बायकोला जीवदान देऊ शकतो. आम्ही दोन्हीतून एक निर्णय घ्यायचा तर कोणता निर्णय घ्यावा. नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं. त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील आता हॉस्पिटल पर्यंत पोहोचले होते. त्यांनाही डॉक्टरांनी विचारलं आम्ही काय करावं. त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत मुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझं खऱ्यातला मृत्यू आला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच कारण मातृत्वाचा गंध इतका स्पर्श खऱ्यात निखळ आहे. कारण एका लेकीचं मातृत्वाच्या भूमिकेपर्यंत जर प्रवास पाहिला, एक खऱ्या अर्थानं ताईपासून प्रवास सुरू झालेला खरं पाहिला गेलं ते एक बाईपर्यंत म्हणजे बायकोपर्यंत होतो. पण खऱ्या अर्थानं ह्या प्रवासामध्ये जेव्हा आई पण येतं तेव्हा मात्र सगळी नाती दुय्यम स्थानावरती जातात आणि शेवटच्या श्वासापर्यंत अंतकरणामध्ये एकच भाव स्थिरावलेला असतो आणि तो ममत्वाचा कळस म्हणजे आईपणाचं नातं आहे. कारण लक्षात घ्या, अहो पाहता पाहता नवऱ्यानं स्वार्थ पाहिला बायको जगली पाहिजे, सासऱ्यांनी स्वार्थ पाहिला आमची सून जगली पाहिजे, आई वडिलांनी स्वार्थ पाहिला आमची लेक जगली पाहिजे. पण काही सेकंदानंतर मातृत्वाचं लेणं अंतकरणात रुजवणारी त्या आई सांगत राहते, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. त्या जगात फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगेल, पहिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात
साधारणपणे आपल्याकडे 4 सोनोग्राफी केल्या जातात. या 4 सोनोग्राफीमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहेत. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो, हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. मग मेडिकल सायन्सद्वारे जर पाहिलं तर श्वास घेतल्याशिवाय म्हणजे खऱ्या अर्थाने या हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेत कधी? खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं ही प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ, बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाही रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणाऱ्या बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणाऱ्या बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यू लोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला पहिल्यांदा आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतर ती आईशी असणाऱ्या बाळाचं नाळ कापतात आणि या मृत्यू लोकांमध्ये बाळाला जीवदान मिळतं. हे आईने या मृत्यू लोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईने केलेलं या मृत्यू लोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखाद्या म्हणजे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज. आज 2 ते 2.5 हजार रुपयाला तर रक्ताची बाटली मिळते, पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र आजही लावता आला नाही आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं? आजही विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्त दान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि दुसरी गोष्ट ज्याला तुम्ही रक्त दान करणार आहात त्याच्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुम्ही त्याला परावर्ती म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिल्या रक्ताचा थेंब जिने निर्माण केला ती म्हणजे आपली आई आहे. हे आईने या मृत्यू लोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईने केलेलं मृत्यू लोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. आता 2 भावांमध्ये जर कधी प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये जर कधी कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाड नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळाने जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर आपण चेहऱ्यासाठी वापरतो.
पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निटाक दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थि आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाही, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थि म्हणजे हाड, कारण ते आमच्या आईनं आम्हाला दिली. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यू लोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहे. पण व्यासपीठावर माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे, म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने साष्टांग दंड प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे, म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेल्या मृत्यू लोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिला जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिला कधी सख्या भावासमोर उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, जर लेकराला भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा पण आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यू लोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो साक्षात भगवान परमात्मा हे करू शकत नाही, असे 5 दान आपल्या आईनं आपल्यावर केले. म्हणून आपल्या संत परंपरेनंही आणि अमृत लोकात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जात आपल्या माता पित्यांना बहाल केला. आता इथं बसलेले सगळेच वारकरी आहेत आणि वारकरी म्हटलं आषाढी कार्तिक माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावलात जातो, तर पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावलात चंद्रभागेच्या काठावर आलाच कसा? अहो पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं, म्हणून तर पुंडलिकांनी आपले धर्मपत्नी आणि माता पित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. पण काशीला वास्तव्य नसताना त्यांनी खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नावानं अर्थ टाकू फोडले, पण परमात्मा भेटीला आलेच नाही. पण इकडे रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना माता पित्यांची अखंड सेवा केली, तर त्यांच्या चर्म भांडात स्वतःहून गंगा माता पराविष्ट झाली. त्यांचे लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या माता पित्यांना अखंड देवत्व देऊन त्यांची जेव्हा आराधना पूजा करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र न बोलवताही आमंत्रणा विनाही द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवासी झाला. मग आम्ही या मृत्यू लोकामध्ये पुंडलिकांप्रमाणे जर माता पिता रूपी देवच आपलासा केला आणि पुंडलिकांप्रमाणे त्या माता पिता रूपी देवत्वाची पूजा केली, तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा रायाही स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, तर माता पिता रूपी देवच आपलासा करावा लागेल. अभंगाचा प्रथम चरण.
हे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे आणि हे जपणं आपलं आद्य कर्तव्य आहे. तर लक्षात घ्या महाराज, अहो खऱ्या अर्थानं पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर काशी यात्रा केली, परमात्म्याच्या नामानं टाहो फोडला, पण परमात्मा भेटीला आलाच नाही. पण त्याच पुंडलिकांनी जेव्हा आपल्या मात्या पित्यांमध्ये ते देवत्व पाहिलं आणि त्या देवत्वाची अखंड पूजा केली, तेव्हा मात्र आमंत्रणाविनाही न बोलवताही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला. मग आम्ही आज वर्तमानामध्ये कलियुगात जर आमच्या माता पित्यांना तोच अखंड देवत्वाचा दर्जा देऊ शकलो, तर तोच परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आज जाताना मात्र जाणीवपूर्वक शेवटी मला एका विषयाकडून पुढे जायचंय म्हणून खऱ्या अर्थाने वेगात पुढे निघण्याचा प्रयत्न करतो. कारण खऱ्या अर्थानं सध्या अहिल्यानगर परिसर म्हणजे अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या 6 ते 7 वर्षापासून पाहिलं एक वादळ वेगानं भुंगावत चाललंय. आणि ते वादळ इतक्या वेगात भुंगावतोय कारण इथं सगळा अहिल्यानगर आणि पुणे जिल्हा 90% शेतकरी वर्ग आहे. आणि शेतकरी कुटुंबातून लाखो रुपये जाणं म्हणजे ते कुटुंब 1 वर्षानं मागे येण्यासारखं असतं. कारण सध्या गेल्या 6-7 वर्षात जर आपण अभ्यास केला तर पितृदोष नावाचं वादळ सध्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात वेगानं भुंगावतोय. आणि पितृदोष निवारण करण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातोय ते तिथं एकमेकांसोबत भांडतायत. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर पितृदोष निवारण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येत नाही. पितृदोष निवारण्यासाठी फक्त 1 रुपया खर्च. आणि तो कसा हे समजून घेण्यासाठी, कारण वर्षश्राद्ध विधी आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आजच्या दिवस हा का महत्वाचा आहे हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला या दोनही प्रश्नांची उत्तरं अवघ्या 10 मिनिटांमध्ये गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्या पितृदोषाच्या नावाखाली सामान्य लोकांची फार मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. घेणं आता गरजेचं आहे. सध्या संगमनेर परिसरात आणखी एक वादळ आलंय. गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात ठेवू नये असं जर तुमच्याकडेही असेल तर थांबतो आज दिवसभर. कारण गेलेल्या व्यक्तीचा फोटो जर घरात चालत नसेल तर त्यांची संपत्ती सुद्धा चालता कामा. बरं आता इथं बसलेली जी वयस्कर पिढी आहे, बाबा खऱ्या अर्थानं पितृदोषामध्ये मागच्या 3 पिढ्या विचारल्या जातात. इथं जेवढी वयस्कर पिढी आहे मागच्या 3 पिढ्या सांगू शकतील आणि मागच्या 4 पिढ्यांचे फोटो आपल्या घरात आहेत. पण इथून पुढच्या 2 पिढ्या गेल्या आणि जर हे मागच्या पिढ्यांचे फोटो घरात राहिलेच नाही तर पुढच्या पिढ्यांना मागच्या 3 पिढ्या सांगता येतील का? आणि क्रमाक्रमानं प्रत्येक घरात पितृदोष आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे समजून घेणं आता काळाची गरज झाली. कारण खऱ्या अर्थानं आपण कीर्तनाच्या सुरुवातीला किती श्राद्ध पाहिली? या मृत्यू लोकातून एकूण 16 श्राद्ध, त्यातील 15वं श्राद्ध म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध, मग 16वं श्राद्ध. आता पुन्हा आणखी एक प्रश्न असा निर्माण झाला की सध्या दशक्रियेच्या प्रवचनामध्ये आपण एक वाक्य सांगतो की खऱ्या अर्थानं किंवा वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये त्याचप्रमाणे भाषणामध्ये आपण एक वाक्य सांगतो गेलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त झाला. मग जर मोक्ष प्राप्त झाला पुन्हा जन्म आहे का? मोक्ष प्राप्त झाला पुन्हा मृत्यू आहे का? मग जर गेले मोक्ष प्राप्त झालेल्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूच नाही मग त्यांची पुढे आलेली पित्र घातली पाहिजेत का? आणि जर पित्र घालत असत फक्त कावळा जेवायला येतो का? हे प्रश्न जोपर्यंत श्रोत्याला पडत नाहीत आणि याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत धर्माला अंधश्रद्धा चिटकले आहे ही चिटकलेली अशीच राहण्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं शास्त्र पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायचं असेल तर शास्त्र शुद्धपणे समजून घेणं आता काळाची गरज बनली. आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला शोधायची. कारण लक्षात घ्या महाराज, गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुडराजाला असं सांगतात, हे गरुडराजा, या मृत्यू लोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास 1 दिवसांचा आहे. आणि इथंच आपण 90% गल्लत करतो. कारण या मृत्यू लोकातील 1 वर्ष म्हणजे स्वर्गातला 1 दिवस आहे. या मृत्यू लोकातील 13 दिवस म्हणजे चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस आहे. या मृत्यू लोकातील 23 दिवस म्हणजे मंगळ या ग्रहावरचा 1 दिवस आहे. मग स्वर्गातला 1 दिवस म्हणजे मृत्यू लोकातील किती? 1 वर्ष. मग हा जर प्रवास 1 वर्षांचा असेल तर 5.5 महिन्याला या देहातील 17 तत्व वैतरणानं दिला मुक्कामाला असतात. मग ते माघारी इथे येतील का? आणि ते जर माघारी आले नाहीत तर त्या कुळाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल का? आणि आशीर्वाद जर प्राप्त झाला नाही पितृदोष आल्याशिवाय राहणार नाही. बदलत्या काळानुसार जर 5.5 महिन्याची करण्याची वेळ आलीच तर नम्रतेची एक विनंती करून जातो, 5.5 महिन्याचा विधी करून घ्या.
पण घरातल्या घरात का होईना वर्षश्राद्ध हा विधी केलाच पाहिजे. त्याला दुसरा कोणताही शॉर्टकट किंवा दुसरा कोणताही मार्ग नाही. मग यावर गरुडराजांना विचारलं तेव्हा मग मृत्यूलोकातील जीवाचा प्रवास नेमका कसा आहे. त्यातही असं सांगितलं जातं गरुड पुराण घरात ठेवू नये किंवा गरुड पुराण वाचलं की माणूस लवकर मरतो. माझ्या ऑफिसमध्ये एवढी थापी. लक्षात घ्या. आता इथून जर तुम्हाला अहिल्यानगरला जायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा मॅप टाकता कोणत्या मार्गाने जाणं योग्य आहे, कोणत्या मार्गावर ट्रॅफिक कमी आहे, बरोबर. मग त्याचप्रमाणे इथून या मृत्यूलोकातून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे हा सांगणारा दिशादर्शक मॅप जर कोण असेल तो मॅप म्हणजे गरुड पुराण आहे. आणि म्हणून गरुड पुराण वाचलंच पाहिजे. मग गरुड पुराणामध्ये भगवान परमात्म्याला गरुडराजा प्रश्न विचारतात तेव्हा या मृत्यूलोकातील जीवाचा नेमका प्रवास कसा आहे. यावर भगवान परमात्मा सांगतात हे गरुडराजा या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचत असताना त्यासाठी 2 संस्कार आणि 2 मार्ग आहेत. मग कोणते संस्कार आणि मार्ग. यावर परमात्मा असं सांगतात हे गरुडराजा मृत्यूलोकातील देहातील प्राण गेल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत त्या देहाच्या अनुषंगाने या मृत्यूलोकात जी कर्म केली जातात त्याला प्रेत कर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि 13व्या दिवसापासून पुढे त्या देहाच्या अनुषंगाने जी कर्म मृत्यूलोकात होतात त्याला पितृ कर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे आजचा विधी हा पितृ कर्म संस्कार आहे. मग पुन्हा गरुडराजांना विचारलं तेव्हा मग त्यासाठी 2 मार्ग कोणते. आता यातही पुन्हा एक प्रश्न आहे. आपल्याकडे पावलं उमटली म्हणतात. मग ती कशाचीही असतात. वृंदावन असतं किंवा कोंबडीची पावलं उमटतात, बरोबर. आणि आपण असं म्हणतो की त्या जीवाला तो देह मिळाला. हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं. बरं हा प्रवास जर 1 वर्षांचा असेल तर खऱ्या अर्थानं पुढचं खऱ्या देह कसा त्या पावलांवरती प्राप्त झाला. हा प्रवासच 1 वर्षाचा आहे. 1 वर्षानंतर त्या देहाचा निकाल कर्मरेषा आधारे असेल तर पावलं उमटले म्हणजे तो देह प्राप्त कसा होईल. त्याचं उत्तर गरुड पुराण असं देतं की या मृत्यूलोकातील ही जी 17 तत्व आहे. कारण मी कीर्तनाच्या सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं. या देहाला हिंदू धर्मशास्त्रात अग्निडाग 3.5 तासानंतरच दिला जातो. याचं कारण असं आहे या देहाती 17 तत्व स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा व्हेरिफिकेशन होऊन माघारी येण्यासाठी 192 म्हणजे 3.25 तासांचा कालखंड जातो. आणि जेव्हा ते माघारी येतात कारण इथून 2 मार्ग आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. कोणते. एक म्हणजे देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे. मग देवा दोन्हीमध्ये फरक का. त्यावर गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 मध्ये उल्लेख येतो. परमात्मा सांगतात लक्षात घे गरुडराजा जर प्रवास या मृत्यूलोकातील कर्म चांगले असतील प्रवास देवमार्गाने होतो, पण कर्म चुकली प्रवास यममार्गाने होतो. दोन्हीमध्ये फरक का. देवमार्ग सुखप्रदम आणि तेव्हा यममार्ग भयप्रदम. म्हणजे कर्म चांगले असतील आता प्रवास देवमार्गाने होतो आणि देवमार्गावरती दुःखाचा कोणताही टोल नाका लागत नाही. पण कर्म चुकले तर वर्षभराचा प्रवास यममार्गाने होतो. तिथं फुटावर समृद्धी टोल नाका आहे. लक्षात घ्या. कारण आता इथं पुन्हा एक प्रश्न असा आहे. आता इथं सगळे वारकरी आहेत. आता इथून पंढरीचे मुक्काम किती होतात. 14 जास्त असतील. 17-18 मुक्काम होत असतील, बरोबर ना. म्हणजे 18 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर पोहोचतो. लक्षात घ्या. त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर तिथपर्यंत म्हणजे आजपर्यंत वर्षभराचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये गरुड पुराणा आधारे एकूण 17 मुक्काम सांगितलेत. किती. 16 पूर्ण आणि 1 अर्ध मुक्काम आहे. आणि 17वा मुक्काम म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं 16वा काल रात्रीचा मुक्काम, आज शेवटचा आईंचा मुक्काम. मग हे मुक्काम कोणते आहेत. आता यावरती गरुड पुराण असं सांगतं जेव्हा या देहातील 17 तत्वांना आपण जी पावलं उमटली म्हणतो ना तो देह प्राप्त झाला की 2 दूत जे या ठिकाणी त्या देहातील 17 तत्व नेण्यासाठी येतात त्यांच्या बरोबर प्राण गेलेल्या दिवसापासून 16व्या दिवशी. कारण इथेही दशकरी आपल्याकडे वेगवेगळ्या दिवशी होते. त्यामुळे हे गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की आता खऱ्या अर्थानं हा प्रवास कसा आहे. आता याच्यामध्ये आता आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो आपल्याकडे स्वर्गरथ आहे की अंतयात्रा निघते. अंतयात्रा निघते. हात जोडून तुम्हाला आज एक नम्रतेची विनंती करतो. इथून पुढच्या काळात जर तुम्हाला घाई असेल तर 15 मिनिटं आधी निघून जायचं.
पण अंतयात्रा निघाल्यानंतर गाड्या पुढे काढण्याची घाई करायची नाही. त्याचं कारण असं आहे, गरुड पुराणात सांगतं, या देहाती 17 तत्व जेव्हा माघारी येतात आणि आपण घरापासून घट उचलतो, त्या घटाच्या मागे ते 20व्या ओट्यापर्यंत येतात आणि 20व्या ओट्यावर आपण तांदूळ अर्पित करून पहिले श्राद्ध केलं कोणतं? अमान्य. अमान्य श्राद्ध करतो म्हणजे तांदूळ अर्पित करतो. त्या तांदळावर या देहाती 17 तत्व विराजमान होतात आणि जेव्हा आपण घट फोडतो, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी, पण घट फोडल्यानंतर मागे फिरून पाहिलं जात नाही. याचं कारण काय आहे? फक्त मागच्या पिढ्या करत आल्या म्हणून पुढच्या पिढ्यांनी जर तेच अवलंबलं आणि उद्याच्या तरुणाईने हे प्रश्न निर्माण केलं तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं नाही, तरुणाई यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, याचं कारण असं आहे, शास्त्र असं सांगतं की त्या घटकाशाचं महत्काशात रूपांतर होतं. म्हणजे काय होतं तर ज्यांना आपण घट फोडतो त्याला काही ठिकाणी जीवखडा म्हणतात, काही ठिकाणी आश्मा म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात? आश्मा. आता खऱ्या अर्थानं तो आश्मा त्या ठिकाणी घट फोडल्यानंतर स्मशानभूमीत ठेवला जातो की घरी आणला जातो? तिथंच ठेवला जातो. नम्रतेची समस्त ग्रामस्थांना आज एक विनंती आहे, या पुढच्या काळात तो जीवखडा स्मशानभूमीत ठेवायचा नाही. तो शुद्ध वस्त्रात आपल्या घरी आणायचा, घराच्या बाहेर ठेवायचा आणि दशक्रियेच्या दिवसापर्यंत कुटुंब प्रमुखानं स्नानादी विधी आटोपल्यानंतर या पितृस्थानांना हस्तरेखाशास्त्र, या पितृस्थानानंतर त्याला जल अर्पण केलं तर खऱ्या गरुड पुराण सांगतं त्या कुळाला कधीही पितृदोष येत नाही. आणि तो जीवखडा, कारण दशक्रियेच्या दिवशी आपल्याकडे त्यानंतर 3 पिंड बनतात, मध्यपिंड, मुख्य पिंड, त्याला लिंग पिंड म्हणतात. आणि ते प्रवाहित करताना आपण जीवखडा प्रवाहित करतो आणि तिथून पुढे या देहातील प्रवास सुरू, 17 तत्वांचा प्रवास सुरू होतो. म्हणजे या देहातील 17 तत्व दशक्रियेच्या दिवसापर्यंत जीवखडा सोडून पुढे जात, ते कुठं असतात? जीवखड्या. आणि जेव्हा दशक्रियेच्या दिवशी आपण ते प्रवाहित करतो तेव्हा पुढचा प्रवाह सुरू होतो. दशक्रियेचा दिवस काल परत्वे, वेळ परत्वे वेगवेगळा असू शकतो. म्हणून एक वाक्य सांगतो, आता खऱ्या अर्थानं गरुड पुराण असं सांगतं, या देहातील प्राण गेल्यानंतर 16व्या दिवशी दक्षिण दिशेला आईंच्या देहातील जी 17 तत्व आहेत यांचा पहिला मुक्काम झाला. कुठं? सौम्यपुरामध्ये. दुसरा मुक्काम झाला सौर्यपुरामध्ये. तिसरा मुक्काम झाला शालिग्राम मध्ये. चौथा मुक्काम झाला नगेंद्रम मध्ये. 5वा मुक्काम झाला विचित्र भवन मध्ये. असे एकूण किती मुक्काम आहेत? 16 पूर्ण. एक अर्ध मुक्काम. वेळेची कमतरता आहे, शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. आता खऱ्या अर्थानं वर्षभराचा प्रवास करून आईंच्या देहातील 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत काल सायंकाळी सूर्यास्तापर्यंत चित्रगुप्ताच्या नगरीत पोहोचले. चित्रगुप्ताच्या नगरीत गेल्यानंतर गरुड पुराण सांगतं तिथे एक कर्म काउंटर आहे. एक दूत आईंच्या देहातील 17 अंशासोबत थांबला. दुसरा जो दूत होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. आत गेल्यानंतर त्या कर्म काउंटरवरती या मृत्यू लोकात आईंनी केलेल्या कर्माची फाईल त्यानं आपल्या ताब्यात घेतली. तिथून तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्तानं कर्मरेषेची फाईल तपासली आणि शेवटच्या पानावर एक शेरा लिहिला. तो शेरा लिहिल्यानंतर तो दूत माघारी आला आणि स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये काल रात्री आईंच्या देहातील 17 तत्वांचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आज जर तुम्ही काल निर्णय पाहिलं तर आजचा सूर्योदय हा 5:58 आहे. म्हणजे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर सूर्योदयाच्या अगोदर अर्धा तास आधी या देहातील जे 17 तत्व आहेत यांना घेऊन हे 2 दूत चित्रगुप्ताच्या नगरीतून आजच्या दिवशी, वर्ष श्राद्धाच्या दिवशी, आजच्या दिवशी यमधर्मराजाच्या नगरीकडे निघतात. म्हणजे साधारणपणे आजचा जो सूर्योदयाची वेळ आहे त्याच्या अर्धा तास आधी चित्रगुप्ताच्या वेशीवरून आईंच्या देहातील 17 तत्व आणि या 2 दूतांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने यमधर्मराजाच्या नगरीकडे झाला. गरुड पुराणाधारे जर पाहिलं तर यमधर्मराजाची नगरी आणि चित्रगुप्ताची नगरी यामध्ये 5 तासांचं अंतर आहे. म्हणजे आज साधारणपणे 11 वाजण्याच्या सुमाराला आईंच्या देहातील जी 17 तत्व आहेत त्या 17 तत्वांना घेऊन हे दोनही दूत यमधर्मराजाच्या नगरीत पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर गरुड पुराण सांगतं की यमधर्म नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे. त्याचं नाव सहसा कोणी सांगत नाही. आज सांगून जातो, आपण गेल्यानंतर आपली सुद्धा त्यासोबत भेट होणार आहे आणि त्याचं नाव धर्मध्वज आहे. हा धर्मध्वज या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल आहे आणि त्यावरती चित्रगुप्ताचा जो शेरा आहे तो तपासतो आणि तो निर्णय घेतो या मृत्यूलोकातील जीवानं कोणत्या मार्गाने, कोणत्या दरवाजातून आत जायचंय. आता आत गेल्यानंतर गरुड पुराण सांगतं
मध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे, त्यावर यमधर्मराजा विराजमान आहे आणि बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. हे अष्टप्रधान मंडळ कर्मरेषेची जीवाची फाईल तपासतं आणि त्यावर यमधर्मराजा 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. हे 5 साक्षीदार आल्याशिवाय मृत्यूलोकातील जीवाचा निकाल लागत नाही. मग हे 5 साक्षीदार कोण? पहिले म्हणजे खऱ्या अर्थानं परमात्म्याचा अंश म्हणजे प्रकृती आहे. कारण देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे किंवा सर्वागटी राम म्हणजे भगवान परमात्म्याचा या देहात जो अंश आहे तो जन्मल्यापासून शेवटपर्यंत क्षणभर तरी विलग झालाय का? म्हणून पहिले साक्षीदार परमात्म्याचा अंश आहे. दुसरे साक्षीदार म्हणजे खऱ्या अर्थानं धरणी माता आहे. आपण दरवाजा लावून कोणतेही कृत्य करू शकतो, पण धरणी मातेपासून लपवून करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार म्हणजे खऱ्या अर्थानं सूर्य देवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार चंद्र देवता आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार म्हणजे शास्त्र आधारित गणपती बाप्पा आहेत. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर यमधर्मराजा त्या ठिकाणी वायुदेवतेला बोलवून घेतो आणि वायुदेवतेसोबत या देहातील 17 तत्व आजच्या दिवशी या ठिकाणी पाठवली जातात. आणि इथं आई आल्यानंतर हा चाललेला सोहळा पाहतात. अंश रूपाने त्यांना जर समाधान प्राप्त झालं तर अंश रूपातून ते आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. आणि आजच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला, तुम्हाला कोणीही सांगू द्या, त्या कुळाला कधीही पितृदोष लागत नाही. आता इथून पुढे 5 मिनिटाचा प्रवास फक्त समजून घ्या. आता आज जेव्हा आई या ठिकाणी येतील त्यावेळेस ते आपल्या कुळाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि इथून पुन्हा यमधर्मराजाचा असा आदेश वायुदेवतेला असतो की सूर्यास्त होण्याच्या अगोदर ही 17 तत्वांना घेऊन पुन्हा माघारी जायचं असतं. म्हणजे आज सायंकाळपर्यंत आपण परमात्म्याला विनंती करू शकतो की देवा, आईंना तुझ्या चरणावर अखंड जागा दे. उद्यापासून ही प्रार्थना आपण करू शकत नाही. याचं कारण असं आहे, इथून माघारी गेल्यानंतर आता या देहाचे 3 समान भाग होतात. म्हणजे 17 अंश स्वरूपाचे पंचमहाभूत 12 तत्व यांचे समान 3 भाग होतात. आणि हे 3 भाग झाल्यानंतर त्यातला पहिला जो अंश आहे तो प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच विलीन करून देतो, जो परमात्म्याने दिलेला आहे. दुसरा जो अंश आहे तो पितृलोकात जातो. आता ही पितृलोक काय भानगडे? कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आपण संतांना धन्यता या ठिकाणी अर्पित करतो. याचं कारण आहे त्यांनी आपल्या कुलदेवतेला आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मग आता खऱ्या अर्थानं पितृलोक म्हणजे काय हे समजून घ्या, कारण इथंच खऱ्या अर्थानं पितृदोष आहे. इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे यांचे समान 3 भाग झालेत. किती? 3. आणि यातला दुसरा अंश कुठे आहे? पितृलोकात. म्हणजे मागची सगळी परंपरा कुठे आहे? पितृलोकात. आता इथं त्यांचं बांधावरून भांडण असेल, तिथं ते नीट राहतील का? मग तिथं त्यांच्यात काही बिनसलं त्याचा त्रास कुठं होतो? मग तिथं त्या काही त्रास होऊ नये आणि त्यांना समाधानता प्राप्त व्हावी म्हणून पितृलोकाचे जे स्वामी आणि स्वामिनी आहेत आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि पितृलोकाचे स्वामी आणि स्वामिनी म्हणजे आपली कुलदेवी कुलदेवता आहे. आता इथं जर कोणाला पितृदोष सांगितला असेल त्यांना पहिलं वाक्य सांगितलं, तुमचं तुमच्या कुलदेवी कुलदेवतेला जाणं झालं नाही. आता यातही आपल्याकडे आणखी एक समाज रूढ आहे, समज की वर्षश्राद्ध होईपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतेला जाता कामा नये. हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं असेल तर मला सांगा, माझा अभ्यास वाढेल. आता आपण खऱ्या अर्थानं गेलेल्या जीवाला पुण्यत्व प्राप्त व्हावं ही आपण खऱ्या अर्थानं मागणी पितृलोकाच्या स्वामींकडे आधी केली पाहिजे का नंतर? आधी केली पाहिजे का नंतर? आधी. मग आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतेला आधी गेलं पाहिजे का नंतर? फक्त मागे चालत आलंय आणि पुढे चालत राहणार असं करून खऱ्या अर्थानं पुढच्या पिढ्यांना धर्मापासून दूर नेऊ नका. काही प्रश्न स्वतः निर्माण करा, त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग राहिलेला तिसरा जो अंश आहे तो खऱ्या अर्थानं पुढच्या गतीला जातो. म्हणजे हा देह आहे असा पुढच्या गतीला जात नाही. यातला पहिला अंश खऱ्या अर्थानं परमात्मा स्वतः सामावून घेतो, दुसरा पितृलोकात जातो आणि तिसरा राहिलेला अंश यमधर्मराजाने दिलेल्या निर्णयानुसार पुढच्या गतीला जातो. जो पुढच्या गतीला जातो तो फिरून परत कधीच आपल्या घरी येत नाही. मग पितृपंधरवड्यामध्ये येणारा अंश कोणता? जो पितृलोकात आहे. म्हणून मोक्ष प्राप्त झाला तरी पित्र घातलीच पाहिजे. मग पित्र कुणाची होत नाही? जे सदैव वैकुंठाला जातात फक्त त्यांची पित्र होत
नाही. आणि खऱ्या अर्थाने यमधर्मराजा शेवटचा प्रश्न विचारतो, शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा राहिलेला तिसरा अंश सांगतो, देवा जन्म नको, मृत्यू नको, तुझ्या चरणावर अखंड जागा दे. पण त्यावेळेस विनंती करून उपयोग नाही, कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. म्हणून जोपर्यंत या देहात प्राण आहे, परमात्म्याचं नाम तो परमात्मा आपलासा करून घ्या. त्या देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रेमानं भजन करूया. सुमार झालेला आहे आणि वारकरी दंडसंहिते आधारे भक्तांना पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगाने वेळेचं भान पाळणं हे भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं 10:30 ते 12:30 ही आपली नियोजित वेळ होती. चिंतनाचा भावार्थ पाहत असताना पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायांचा आपुला तो एक देव करून घ्यावा या अभंगाच्या प्रथम चरणाचा 2 अनुषंगाने भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. माता पिता रूपी देव ज्याप्रमाणे पुंडलिकांनी आपलासा केला, आपणही तो करू शकलो. तर द्वारकेचा राणा पंढरपूरवासी झाला, तो पंढरीचा राजा आपल्या घरी आल्याशी राहणार नाही. खऱ्या अर्थानं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, त्या शेवटच्या अंशाला मोक्ष रूपाकडे जायचं असेल तर एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. तो परमात्मा नामाधारे आपलासा केला अंतपार सुखाची प्राप्ती आहे. खऱ्या अर्थानं नियोजित वेळेत प्रथम चरणाचा भावार्थ पाहत असताना तो परमात्मा आपलासा करण्याचं कारण असं आहे, हेरती माईक दुःखा जनती नाही अत्यंती अवसाने. तो प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे, पण तरी तो सोडायला आम्ही तयार नाही. मग प्रपंचात राबून परमार्थ करण्याचा मार्ग कोणता असेल? तो बराय सांगतात, अविनाश करी आपुले आयचे लाभी मनापिसे गोविंदाचे. पण परमात्म्याच्या नामाचा छंद जोडल्यानं काय होईल? तर अंतकणातले काम क्रोध मोह माया लोक हे विकार दूर होईल, हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ चित्तानं असं काही कर्म या मृत्यूलोकात आपल्या हातून घडेल. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मुलगा या नात्याने क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. कुटुंबातर्फे मनपूर्वक एक करून खऱ्या अर्थाने विनंती करतो, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही, अशी कुणाची खुलचट संकल्पना असेल तर जाताना आता 2-3 ओढे मला लागतील, त्या संकल्पनेचं काठोडं माझ्याकडे बांधून द्या, मी जाताना टाकून देतो. याचं कारण असं आहे, पहिले वारकरी म्हणजे भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा येते, भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तदादा, त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदाता, ज्ञानदेवी रचना पाया. म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाच्या आपण पायिका आहोत, त्या परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हाच पुण्यस्मरण विधीचा प्रसाद एकदा नाही तर 2दा महाप्रसाद म्हणून ग्रहण केलाय. मग त्यांनी तो महाप्रसाद म्हणून ग्रहण केला असेल तर तो नाकारणारे आपण कोण आहोत? काही म्हणतील महाराज मी खात होतो, पण काशी यात्रेवरून आल्यापासून खात नाही. तर काशी खंड स्कंद क्रमांक 3 असं सांगतो, काशीला गेल्यानंतर, कारण मुस्लिम समाजात एक नियम आहे, हजला गेल्यानंतर परत मागे येत नाहीत. आणि हिंदू शास्त्रात असा नियम आहे, काशीला गेलं की परत मागे येत नाहीत. आता तुम्ही काशीला गेल्यानंतर सुनेसाठी दाटणं पळपटही आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणली, त्यामुळे तुम्ही काशीला दर्शनाला गेलते, देह सोडायला गेले नव्हते. म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये ही कुटुंबातर्फे या ठिकाणी विनंती करतो. ज्या या मातीला
खऱ्या अर्थानं अध्यात्माची नगरी ज्यांनी म्हणून घडवलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं या मातीला अध्यात्माचं मूळ स्वरूप दिलं आणि आज तो वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय खऱ्या अर्थानं बाबांसमोर खरं तर मी काय बोलावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाबा आपल्या चरणावर, बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत या ठिकाणी नम्रतापूर्वक अर्पित करतो. कारण या मातीला अध्यात्माचा हा खरा वारसा, ज्यामुळं खऱ्या अर्थानं अध्यात्माचा एवढा मोठा वृक्ष या मातीमध्ये खऱ्या अर्थानं उभारला गेलाय, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि त्या वृक्षाला गोड फळं ज्यांच्यामुळे आली, असं भक्कम खोड आदरणीय ज्यांच्या नामातच राम आहे आणि ज्यांचं कर्तृत्वही प्रभू रामचंद्रांसारखं आहे, खऱ्या अर्थानं बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि विशेषत्वानं महाराष्ट्राच्या पाठीवर ज्या आवाजांची भुरळ आहे, ही सगळे आमचे स्वरकंठमणी, ताल महर्षी आणि खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आमचे समस्त विद्यार्थी, गुरुकुलचे आदरणीय समस्त शिक्षक एकदा जोरदार काढवून काढ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे अध्यात्माच्या मार्गाला जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचा अविरत कार्यकष्ट जे घेतात, ही सगळी सोशल मीडियाची टीम दादा आपल्याही सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे आणि विशेषत्वानं आपण तरुण आहात आणि तरुण जेव्हा व्यवसाय देतात त्यांना अखंड बळाकडे देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एकदा जोरदार काढवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजे. या कुटुंबाचं जर खऱ्या अर्थानं एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर शून्यातून आदर्श कुटुंब आणि आदर्श लेखक कसे असावे याचा परिपूर्ण सार म्हणजे खऱ्या अर्थानं हे कुटुंब आहे. आणि याचं यश या कुटुंबातल्या ज्येष्ठ मंडळींचं आहे. त्यांच्या चरणावर नम्रतापूर्वक साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आदरणीय लक्ष्मणदादा मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. कुटुंबाचे ऋण व्यक्त करतो. संयोजक आयोजक सर्वांचे ऋण व्यक्त करत जर कोणाचं नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि नियोजित वेळेत माझ्या वाणीला आज या ठिकाणी आमच्या वहिनी सौ जिजाबाई रंगनाथ काशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय हरिभक्त परायण प्राध्यापक समाज प्रबोधनकार शरद महाराज कोरडे यांनी सुंदर अशी माणसाचं धर्मसंस्कार, आपण कीर्तन नेहमी ऐकत असतो, परंतु धर्मसंस्कार काय असावे, माता काय असते, मातेने आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे दान दिले, सुंदर असं विवेचन आपल्याला त्यांच्या मधुर अशा वाणीतून मिळालं. आणि माणसाचं जीवन आपणाचं तर देव करून घ्यावा, म्हणजे ज्याप्रमाणे आपण काकड्यामध्ये पाहतो, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे भीषण, म्हणजे हे कुणीच नाही कोणाचं, फक्त आपणच आपला असतो. म्हणून आपण आपलं उर्वरित जीवन हे धर्म कार्यामध्ये घालावं, संतांच्या देवाच्या नामस्मरणात घालावं, म्हणजे आपल्याला सुख समाधान मिळेल. अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारचं आपल्याला प्रबोधन केलं. मी आपल्या सर्व काशी परिवार, पानसरे परिवार या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो. आपण आलेले सर्व पाहुणे मित्र परिवार, आमच्या परिवारावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. कारण पावसाचे दिवस आहे, सर्व या ठिकाणी आले. एकच विनंती की सर्वांनी कोणीही भोजन केल्याशिवाय महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये, ही सर्वांना नम्र विनंती.